त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी राहुलला चहासाठी बोलवले. चहा पिताना अमन बोलू लागला, राहुल, काय झाले तुम्हा दोघांना? तुम्ही दोघेही असे जीवन का जगताय? कसल्या नरक यातना भोगताय? आमच्यापासून काहीही लपलेले नाही. अनघाने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. आता एकत्र राहणे कठीण आहे. राहुलने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि मग ओक्साबोक्शी रडू लागला. अरे राहुल, होते असे आयुष्यात कधी कधी. अजून काही संपलेले नाही. तुम्ही दोघे अद्याप एकत्र राहत आहात, बरोबर ना? नीताने स्पष्ट केले. कसले घर आणि कसले एकत्र राहणे? अनघाने घराचा नरक बनवला आहे, राहुल चिडून म्हणाला. प्रेमात मोठी शक्ती असते राहुल. जर तुमचे प्रेम खरे असेल तर एकमेकांपासून तुम्ही कधीही दूर जाऊ शकणार नाही राहुल. काळजी करू नकोस, आम्ही अनघालाही समजावू. अमन समजावणीच्या सुरात बोलला. नाही, मला आता सहन होत नाही. मला आता माझ्यासाठी दुसरा जोडीदार शोधावा लागेल, राहुल तुटकपणे म्हणाला. हे सोपे नाही आणि हा अन्याय आहे राहुल. तुला घरी एक बायको आहे आणि आई-बाबांना, तुझ्या छोट्या भावाला काय सांगशील तू ह्याबद्दल? अमन आता आश्चर्यचकित झाला होता आणि त्याला राहुलचा रागही आला होता. असली कसली बायको आहे रे ती, जी माझ्याशी बोलतही नाही? शेवटी मी पण एक माणूस आहे. मला प्रेम हवे आहे. मला शारीरिक गरजा आहेत. मी कुठे जाऊ? मी आता माझ्यासाठी साथीदार शोधायलाही सुरुवात केली आहे, राहुलने आपले स्पष्टीकरण दिले. अरे राहुल, बायको काय फक्त ह्याच्यासाठी असते का? जरा विचार कर. दुसऱ्याला इम्प्रेस करण्यात आणि तिला आपली बनवण्यात जितकी मेहनत, पैसा आणि वेळ घालवला असशील त्यापेक्षा कमी वेळात अनघा आपोआप तुझ्या कुशीत येईल आणि तिलाही तुझी गरज आहेच की, नीता राहुलला समजावत म्हणाली. राहुल, तुझे खरे प्रेम तर तुझ्याच घरात आहे. मग तू बाहेर तुझे प्रेम शोधण्यात आयुष्य का वाया घालवत आहेस? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा काय भरवसा? मृगजळ निघाले तर? समाज किंवा कायद्यालाही मर्यादा असतात. शेवटी नैतिकता नावाची पण काही गोष्ट असतेच ना. मित्रा, घरातल्या अनघा नावाच्या मुलीला तुझी मैत्रीण मानून परत नव्याने तिला पटवण्याचा का प्रयत्न नाही करत? शेवटी लग्नाआधी तू तिच्याशी खूप फ्लर्ट करीत होतास, असं म्हणत अमनने डोळे मिचकवले आणि इच्छा नसतानाही राहुल हसला. परत बायकोसोबत प्रेम करण्यात कुठलाही धोका नाही किंवा समाज आणि कायद्याची भीती नाही, अमन म्हणाला. यावर सर्वजण मोठ्याने हसले. अमन पुढे म्हणाला, राहुल, असे चढ उतार तर प्रत्येक कुटुंबात येत राहतात. याचा अर्थ नव्हे की परिस्थिती हाताळण्याऐवजी दुसरा साथीदार निवडावा, असे का? मग समजा मी जर तुला सोडून गेले तर तू काय करशील? नीताने मनला गमतीने विचारले. मग मॅडम, आम्ही तुमची विनवणी करून, तुमची समजूत घालून तुम्हाला पकडून आणू, तुम्हाला फसवू, किडनॅप करू, काहीही करू, पण तुम्हाला आमच्यापासून वेगळे होऊ देणार नाही. तुझ्याशिवाय माझं आयुष्य आहे का? अमनने नीताच्या हाताला जोरात चिमटा काढत विचारले. आई ग, अशा परिस्थितीत तुझ्या प्रेमाच्या जाळ्यातून सुटण्याची हिंमत कोणात आहे? नीता कळवळून पण हसत म्हणाली. अमन आणि नीताच्या घरातून परतताना राहुलला खूप हलकं वाटत होतं. एक मोठं ओझं डोक्यावरून उतरल्यासारखे त्याला वाटलं. दुसऱ्या दिवशी अमन आणि नीताने अनघालाही संध्याकाळच्या चहासाठी एकटीला बोलवले, पण त्यांच्या राहुलसोबत झालेल्या संभाषणाबद्दल तिला सांगितले नाही. हे बघ अनघा, अशी घुसमटून का जगतेस? काय प्रॉब्लेम आहे? चहा पिता पिता नीताने अनघाला विचारले. नीता, राहुल आता पूर्वीचा माझा राहुल राहिला नाहीये. पूर्णपणे बदललाय ग तो. अनघाच्या डोळ्यात पाणी आले आणि आवाजात वेदना होती. म्हणाली, तसं नाहीये. तुम्ही दोघेही एकमेकांकडून अवास्तव अपेक्षा ठेवताय. राहुल तुझा छळ करतो का? तुझ्यावर अत्याचार करतो का? तो घरची जबाबदारी टाळतोय का? अमनने अनघाला एकाच वेळी अनेक प्रश्न विचारले. नाही नाही, तसे नाही. ह्यातले तो काही करत नाही. घरातल्या त्याच्या जबाबदाऱ्या पण तो टाळत नाहीये, पण त्याचे माझ्यावरचे प्रेम संपले आहे. माझ्याही काही इच्छा आहेत, अपेक्षा आहेत. कधी कधी मलाही असं वाटतं की कोणीतरी असावं ज्याच्यासोबत मी माझं मन हलकं करू शकेन. अनघा रडतच म्हणाली. हे बघ अनघा, तुम्हा दोघांच्या मनातील एकमेकांबद्दलचे प्रेम कमी झालेले नाही, पण अहंकारातून जन्मलेली एक वाळवी आहे जी तुम्हा दोघांनाही खात आहे. त्यामुळे तुमच्या दोघांचेही आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी तुम्हा दोघांनाही दुसऱ्या जोडीदाराचे आकर्षणही आहे. आपली चूक एवढीच असते की घरात प्रेम असूनही आपण ते बाहेर शोधतो. हे माहीत असूनही की ते शोधणे फार कठीण आहे, अशक्य आहे. कृपा करून तुम्ही दोघंही स्वतःच्या अहंकारापोटी तुमच्या प्रेमाचा गळा दाबू नका. काही वेळ शांत राहिल्यानंतर नीता म्हणाली, अनु, नवरा बायकोच्या नात्यामध्ये कसला आलाय ग अहंकार?
या अहंकाराने आणि आबोल्याने अनेक संसार उद्ध्वस्त केले आहेत. राहुल अजूनही तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला खात्री आहे की राहुलला देखील तू हवी आहेस. तू कमीत कमी पुढाकार तरी घे. नीताने अनघापुढे आपले म्हणणे मांडले. नाही नीता, मी आता हे करू शकत नाही, अनघा निराशेने म्हणाली. अगं अनु, जरा राहुलला समजून तरी घे. एक पाऊल तू पुढे तरी टाकून बघ. राहुल बघ कसा धावत येतो मग तुझ्याकडे. तू फक्त त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव कर आणि मग बघ, राहुल जन्मभर फक्त तुझाच होऊन राहील. हे सारे ऐकून अनघाला बरे वाटले. अमन आणि नीताचा प्लॅन सक्सेसफुल झाला होता. अनघा घरी पोहोचली तेव्हा ती हरिणीसारखी आनंदी होती. तिने घरी येऊन पाहिलं तर राहुल बेडवर पडून होता. त्याच्याकडे पाहून अनघाच्या मनात त्याच्याबद्दल करुणा दाटून आली. तिचे डोळे पाण्याने डबडबले. कितीतरी वेळ ती चोरून त्याच्याकडे पाहत राहिली. तो तिला एखाद्या निरागस मुलासारखा वाटत होता. बऱ्याच दिवसांनी ती राहुलकडे पाहत होती, जो कधी काळी तिचा प्रियकर होता, ज्याच्यावर ती जीवापाड प्रेम करत होती. प्रेमात असताना सगळ्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर तरळल्या. हा तोच राहुल आहे का, ज्याच्याशिवाय मी क्षणभरही जगू शकत नव्हते. मग आता काय झालंय? बराच वेळ अनिमिष नजरेने ती त्याच्याकडे पाहतच राहिली. प्रेमाच्या आवेगात धीर धरून ती त्याच्याजवळ गेली. राहुल झोपला होता. ती त्याच्या बाजूला पडून बराच वेळ त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. शेवटी जीवनातील आनंद हिरावून घेणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून निर्माण होणाऱ्या अशा अहंकाराचा उपयोग काय? खरा विजय हा एकमेकांप्रती असलेल्या प्रेमात आहे, अहंकारात नाही. भावनेच्या भरात तिने राहुलला घट्ट मिठी मारली. राहुल दचकून उठला. अनु, तू काय झालं ग? राहुलने घाबरून तिला विचारलं आणि अनघाने मिश्लिष स्मित हास्य करून राहुलकडे पाहत डोळे मिचकावले. राहुलच्या मनात प्रेमाची लाट उसळली. त्याने अनघाला आपल्या मिठीत घेतले आणि तिचे कडकडून चुंबन घेतले. इतके दिवस काय झाले होते ग आपल्याला? अनघा त्याच्या मिठीत जणू सामावून गेली होती. दोघेही बराच वेळ असे एकमेकाच्या मिठीत राहिले. तेव्हा राहुल म्हणाला, अनु, चूक माझी होती. तुला सोडून मी बाहेर सुख शोधत होतो, पण माझा सर्वात मोठा आनंद माझ्या घरातच होता. मला माफ करशील ना ग? अनघाने पटकन राहुलच्या ओठावर बोट ठेवले आणि म्हणाली, असं नाही बोलायचे. माफी तर मला मागायला हवी. माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुला त्रास देत राहिले, तरीही तू काहीच बोलला नाहीस. आता माझी एक विनंती ऐकशील? काय ग माझी राणी? राहुलने तिला विचारले. आता आपण जुन्या साऱ्या गोष्टी विसरून हे घर सोडून सर्वांसोबत एकाच घरात राहूयात. मला खात्री आहे की आई बाबा नक्की मला माफ करतील. थोडा वेळ थांबून राहुल म्हणाला, अनु, मला तुला शिक्षा करायची आहे. काय? अनघाला धक्काच बसला. कसली शिक्षा? तिने विचारले. प्रत्युत्तरात राहुलने अनघाला मिठीत घेतले आणि एकमेकाच्या प्रेमात अकांत बुडाले. त्यांच्यातील सर्व गैरसमज आता मिटून त्याची जागा निरामय प्रेमाने घेतली होती.